नमस्कार मित्रांनो, मी सुमित शुगन पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप दिवसांनंतर बाहेर फिरायला चाललोय। आज चाललो आम्ही लोक कोल्हापूरला फिरायला। म्हणजे माझ्या बहिणीचे सगळे स्कूलचे फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत मी चाललोय कोल्हापूरला फिरायला। आणि आपली आता ट्रेन आहे 8:32 ची, दादरवरून ट्रेन आहे, महालक्ष्मी ट्रेन। तर ती पकडून आता आपण चाललोय कोल्हापूरसाठी। तर जाता आता आपल्याला कोण कोण भेटेल ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो आणि ट्रेनमधली पण मजा घेतो। आपल्याला तिकडे जाऊन 8 स्पॉट्स फिरायचे आहेत आपल्याला, ते तुम्हाला एक्सप्लोर करेन मी। आणि प्रत्येक स्पॉटची वेगवेगळी व्हिडिओ बनवेल, ती तुम्हाला मी प्रत्येक पार्टनुसार दाखवेन। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। चला भेटूया आपण आता डायरेक्ट दादरलाच। किती जण भेटतात दादरला आणि ठाण्याला किती जण भेटतात ते पण तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो, दादरला पोचलोय। मला थोडा उशीरच झाला कारण का आता 8:30 झालेत आणि मी अजून पोचलो नाही आणि आपली 8:32 ची ट्रेन आहे। मित्रांनो, दादरला आपल्याला एवढे जण भेटलेत, अजून ठाण्याला काही जण चढतील, ते तुम्हाला मी दाखवतो। आता आपली ट्रेन येते, तर चला जाऊया ट्रेनमध्ये। मित्रांनो, बरोबर 8:35 ला ट्रेन आली। जर थोडा मी लेट होतो तर मला ही ट्रेन चुकली असती। कोल्हापूरचा आपला प्लॅन राहिला असता, पण घरी जावं लागलं असतं मला। आता बघूया इकडे काय काय चाललंय ते पोरांचं। इकडे सगळे कल्याणला उतरणारे पब्लिक आहे। इकडे पोरांचे गेम चालू झाले, फुल आता धमाल करतील हे लोक। छोटी पण मजा घेते फुल गेमची। मित्रांनो, आता ठाण्याला पोचलोय, दाखवतो तुम्हाला कोण कोण चढलंय ट्रेनमध्ये आता ते। मित्रांनो, बघू शकता आपले नवीन पब्लिक इकडे चढली आहे ठाण्याला। हे सगळे ठाण्याला चढलेत। मित्रांनो, रात्रीचे 10:30 झालेत आणि आता जेवायला सुरुवात केली आहे। बघूया कोणी कोणी काय काय आणलंय ते। तर इकडे पड्यावर तर फुल धमाल करतोय, फुल गावची फिलिंग आली आहे। हातावरच भाकरी घेऊन खातोय। इकडे तानाजी पण आहे, चटणी वगैरे आणली लालवाली, भजी आहेत, हिरवी चटणी आहे। या मित्रांनो, तुम्ही पण जेवायला। जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो परत एकदा। चला मित्रांनो, लोणावळ्याला पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती खतरनाक असं धुकं पडलं आहे ते। ट्रेनवाला सारखं हॉर्न वाजवते आणि आमचा डबा तर चौथा आहे, त्यामुळे सारखा आवाज येतोय, झोप पण लागत नाही प्रॉपर आहे। मित्रांनो, 12 वाजून 10 मिनिटं झालेत आणि पुण्याला पोचलो आम्ही लोक। रात्रीचे 3 वाजलेत आणि मित्रांनो आता पोचलो आहे सातारा स्टेशनला। ट्रेन सिग्नलला थांबली आहे। ती शांत स्टेशन आहे, एकदम कोणच दिसत नाही माणूस इकडे सातारा स्टेशनला। मित्रांनो, सकाळ सकाळी बघा किती भन्नाट असं धुकं पडलं आहे। जवळचं जर दिसतंय, लांबचं काहीच दिसत नाही आपल्याला। मित्रांनो, बरोबर 7:20 आपली गाडी टच झाली कोल्हापूर स्टेशनला। ऑन टाइम गाडी आली। मित्रांनो, कोल्हापूरला पोचलो आहे आणि आता आम्ही लोक चाललो आहे फार्म हाऊसला। आपली गाडी येते, गाडीसाठी वेट करतो आम्ही लोक। इकडे पब्लिक आहे, अजून सगळे जरा बाहेर गेलेत। तर आता जाऊया आपण फार्म हाऊसच्या इकडे आणि नंतर तिकडून फ्रेश होऊन आपण पुढचे स्पॉट आपण एक्सप्लोअर करायला जाऊया। महालक्ष्मी वगैरे आपल्याला फिरायचं आहे, तर तिकडे पण जायचं आपल्याला। चला मित्रांनो, बघू शकता ही गाडी आम्ही बुक केली आहे आणि 2 दिवस आम्ही हीच गाडी घेऊन फिरणार आहे पूर्ण कोल्हापूर। तर चला जाऊया आता आपण पहिले फार्म हाऊसला। मित्रांनो पोचलो आता फार्म हाऊसला
तयारी करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो, पूर्ण फार्म हाऊस दाखवतो. हां चल चल, नंतर भेटूया आपण परत. असं वाटतं गावी आहे. गरम पाणी उकळतंय बघ, गरम पाणी. एवढ्या थंडीमध्ये पण भाऊ काय ऐकत नाही, कंट्रोलच झालं नाही. पाणी बघून शेवटी उडी टाकलंच त्याने. थंडी आहे तरी पण पाण्यामध्ये गेला आणि पाणी पण खूप थंडी आहे. आता थंडी वाजते वाटते त्याला. भावाचं फुल मांजरू झालंय, बघू शकता. फुल थंडीमध्ये कसं कुडकुडतोय. व्हिडिओ काढतोय की फोटो काढतोय. मित्रांनो फार्म हाऊसला आलो आहे. फार्म हाऊसला मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तर तिथून आपण पुढे अजून 2-3 स्पॉट करणार आहे. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच. त्याची प्रत्येकाची वेगवेगळी व्हिडिओ मी बनवेनच. प्रत्येक स्पॉटची वेगवेगळी अशी व्हिडिओ बनवेन मी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर कोणी नवीन असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण आता भेटूया डायरेक्ट महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्येच. मित्रांनो पोचलो आता महालक्ष्मी मंदिरच्या इथे.
मित्रांनो, इथे ओट्या वगैरे घेतल्या, हार वगैरे घेतले आणि आता आपण चाललोय दर्शनासाठी. मित्रांनो, 11:30 वाजता मध्ये लाईन मध्ये लागलोय. आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय लाईन मध्ये. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींची 3.5 पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीचा शिलाहार राजांनी सुमारे 8व्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जनग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुराणत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. कधीकाळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला. देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारिगराचा फरक त्यामुळेच पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबेचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलोग्राम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे, डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्ये तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे मंदिर हे पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या बांबूंचा व इस्तिपिदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दशकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागात गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा व दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या 3 अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे म्हटले जाते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे सहमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एकामागे एक अशा चढत जाणाऱ्या दीपांनी पाजाळलेल्या 3 शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया
मृदुंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यश, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये महाकाली, महासरस्वती, गणेश, विठ्ठल, श्रीकृष्ण, शिव यांची उपमंदिरे आहेत. त्याचबरोबर काशी व मणिकर्णिका कुंडे आहेत. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी 24 तोळे जवळजवळ पाव किलो वजनाचे सोन्याचे 4 चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. नवरात्रात 9 दिवस देवीची वाहन पूजा बांधतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी महालक्ष्मी आणि विठ्ठलाची विशेष पूजा होते. चैत्र महिन्यात मंदिरात विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दर्शनाची वेळ ही सकाळी 5:30 ते रात्री 10:30 पर्यंत असते. सूर्याची किरणे वर्षातून 3 वेळ देवीच्या मूर्तीवर पडतात. ही घटना वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचे अद्भुत संयोग दर्शवते. तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर महालक्ष्मी मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपण 11:30 वाजता लाईनमध्ये घुसलो होतो आणि आता वाजले 4:30. बघा किती वेळ लागला आपल्याला मंदिरामध्ये प्रॉपर दर्शन घ्यायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.